जनजाती समाजाचा इतिहास पुस्तकांमध्ये आणि समाजामध्ये जाण्याला जरा दुर्लक्षितच राहिला असं मी थोडासा समजतो. कारण स्वातंत्र्यपूर्व काळापासून जनजाती समाजानं मोगलांशी होणारं युद्ध असेल किंवा मोगलांच्या बरोबर केलेला संघर्ष असेल, इंग्रजांच्या विरोधात केलेला संघर्ष असेल, या सगळ्या संघर्षाची नोंद तितकीशी जेवढी घ्यायला हवी पुस्तकामध्ये तशा पद्धतीनं फारशी काही घेतलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. जनजाती समाजाचे बरेच राजे वगैरे होऊन गेले, पण त्यांचा इतिहास अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. शाळेमध्ये अजून शिकवलं जात नाही, कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. हा पोहोचला पाहिजे. याच्यासाठी म्हणजे असं काय कारण घडलं की हा लोकांपर्यंत अजून पोहोचलाच नाही इतिहास? ते की राणीमा गायदिन्ल्यू 16व्या वर्षी लढ्याचं नेतृत्व करणारी ही राणी 16व्या वर्षी आणि जवळपास 12 वर्ष तुरुंगात राहिल्या. दुर्गावती चा इतिहास सुद्धा असाच जाज्वल्य स्वरूपाचा इतिहास आपल्याला शस्त्रशास्त्र याची उत्तम जाण. शिवकाळात, मराठ्यांच्या काळामध्ये आणि पेशव्यांच्या काळामध्ये हा समाज काय करत होता, म्हणजे कसा होता, याचं योगदान काय, याची थोडीशी माहिती अजून तुम्ही दिली तर बरं होईल. म्हणजे शिवनेरी किल्ल्यावरचा तो कोळी चबुतरा आहे. कारण एका वेळी 1500 महादेव कोळी समाजाचं एका वेळी योगदान किंवा त्यांना त्या ठिकाणी संपवलं, मारलं गेलं. अशा प्रकारचा कोळी चबुतरा कित्येक वर्ष दुर्लक्षित राहिला. नक्की जनजाती समाजासमोर अडचणी कोणत्या आहेत? समस्येच्या संदर्भामध्ये एक धर्मांतराची समस्या ही काहीशी जनजाती क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सेवेच्या माध्यमातून हे जे लोक गेलेले असतात ते विशेष पद्धतीनं धर्मांतरण करण्याकडे, कारण त्याला माहिती नाही जनजाती समाजाला आपला हळूहळू धर्म बदलला जातोय. कुपोषणासारखी समस्या आहे. अजूनही या छोटी जी मुलं आहेत त्या छोट्या मुलांना मातेच्या पोटामध्ये असताना ज्या पद्धतीचं त्याला अन्न मिळायला हवं तशा प्रकारचं होत नाही. गावातल्या लोकांनी ते त्या ठिकाणी असलेलं चर्चच उद्ध्वस्त करून टाकलं, पाडून टाकलं. हे जसं धर्मांतरण ख्रिश्चनांचं आहे तशा पद्धतीचं आज जेव्हा जनजाती क्षेत्रामध्ये आपण प्रवेश करतो किंवा जातो तेव्हा मुस्लिम घटकांच्याकडून, मुस्लिम वर्गाकडून सुद्धा धर्मांतरण पाहायला मिळतं. लव जिहाद जसं आपण म्हणतो, किंबहुना याच पद्धतीचं षडयंत्र या भागामध्ये सुद्धा आज होताना पाहायला मिळतं. पण आजही या सगळ्या समस्येकडं नागरी समाजाचं किंवा अन्य समाजाचं लक्ष नाही आहे. राष्ट्रवादी विचारधारेच्या मागे कमी आणि डाव्या विचारसरणीच्या मागे पटकन प्रभावी होतो. त्या संघटना अशा कशा पद्धतीने काम करतात की हा समाज पूर्ण त्यांच्या मागे जातोय. आज मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर राष्ट्रवादी विचारांपेक्षा या विरोधी विचारांच्या, राष्ट्राच्या विरोधी विचारांच्या अनेक संघटना भारतामध्ये काम करत आहेत किंवा पूर्ण जगभरामध्ये काम करत आहेत. आणि जनजाती समाज या राष्ट्रवादी विचारांच्या मागे जाण्यापेक्षा डाव्या विचारसरणी असतील किंवा अजून कुठल्या इतर विचारसरणी असतील यांच्याकडे जास्त जातोय. असं काय त्यांच्याकडनं केलं जातंय? जनजाती समाजामध्ये असे इतर संघटनांकडून किंवा देशविघातक काही संघटना असतील यांच्याकडनं काही वैचारिक षडयंत्र केले जातात, जसं की रावण साम्राज्य वगैरे असतील किंवा अजून इतरही काही संघटना असतील की ज्या जनजाती समाजाला त्यांच्याकडे खेचून त्यांना विरोधी विचारांचं बनवलं जातं. तर अशा काय, म्हणजे अजून काय अशी षडयंत्र आहेत की ते त्यांच्यामध्ये केलं जातं? नमस्कार, मी सोहम वैभव गायधनी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो थिंक भारतच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपला विषय आहे जनजाती समाजाच्या संकल्पना आणि संवेदना. नमस्कार, मी लोकेश पोपट खैरनार आणि आज आपल्या सोबत श्री शरद काशीनाथ शेळके सर जनजाती कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते आहेत आणि ते आज आपल्यासोबत मुलाखतीला आहेत. शरदजींचा परिचय एकदा आपण विस्तारमध्ये त्यांच्याचकडनं ऐकून घेऊया. शरदजी नमस्कार. नमस्कार. माझा परिचय द्यायचा म्हटला तर मूळचा मी अहिल्यानगर या जिल्ह्यातला, अकोले तालुक्यातला आहे. माझं 1ली ते 4थीचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आमच्या गावामध्येच, विठा म्हणून गाव आहे माझं छोटंसं डोंगराच्या पोटावर असलेलं बसलेलं. तर त्या गावात माझं 1ली ते 4थीचं शिक्षण झालं. सुदैव माझं की 5वीच्या वर्गामध्ये शिकण्यासाठी मला तालुक्याच्या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि त्याही पुढचं सुदैव मी समजेन की त्या ठिकाणी असलेलं जनजाती कल्याण आश्रमाचं जे वसतिगृह आहे त्या वसतिगृहामध्ये मी
5वी ते BA पर्यंतचं शिक्षण असं पूर्ण केलं आणि नंतर 1 वर्षासाठी मी पूर्ण वेळ कामासाठी बाहेर पडलो. याच दरम्यानच्या याच्यामध्ये मेरिट लिस्ट आमची BEdसाठीची लागली आणि शेवटच्याच दिवशी माझा फॉर्म भरला गेला BEdच्या साठी आणि माझा नंबरही त्यामध्ये लागला. आणि भाग्य मी समजतो की ज्या ठिकाणी नंबर लागला ते होतं भोर गाव, पुणे जिल्ह्यातलं. आणि त्या भोरमध्ये माझा नंबर लागला आणि तिथेही आपलं हॉस्टेल आहे. मला त्या ठिकाणी राहण्याची सुद्धा संधी मिळाली आणि मग मी व्यावसायिक शिक्षण एका अर्थानं पूर्ण केलं. काही काळ ज्या शाळेमध्ये मी शिकलो, मॉडर्न हायस्कूल अकोले, त्या शाळेत थोडाफार 1-2-4 महिने नोकरी करण्याची संधी मिळाली आणि एक इंटरव्ह्यू देण्याची संधी मला नाशिकमध्ये मिळाली आणि म्हणून मग मी नाशिकमध्ये आलो. नाशिकमध्ये माझ्या परिचयाचं तसं कोणीच नव्हतं, परंतु कल्याण आश्रमाचं प्रांताचं कार्यालय इथं आहे असं मला माहिती आपल्या हॉस्टेलमधून कळाली आणि म्हणून मग मी कार्यालयात प्रथमतः या ठिकाणी आलो आणि कार्यालयात आल्यानंतर इंटरव्ह्यू झाली आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर माझं सिलेक्शन इथे झालं. CDO मेरी हायस्कूलमध्ये मी 25 वर्ष शिक्षक म्हणून राहिलो आणि नंतर प्रमोशन होत आत्ता सध्या पेठे हायस्कूल नाशिकमधली जी अत्यंत 100 वर्ष शतकापार जाणारी जी एक मोठी नाशिक एज्युकेशन संस्था आहे, त्या संस्थेच्या पेठे विद्यालयामध्ये आता उपमुख्याध्यापक या पदावर मी आता काम करतो आहे. वनवासी कल्याण आश्रमाचं काम तुम्ही बऱ्याच वर्षांपासून करताय, मागच्या 25 वर्षांपासून काम करताय. तर तो तुमचा प्रवास कसा झाला आणि तुम्ही कसं वनवासी कल्याण आश्रमाचं काम सुरू केलं, त्याच्याबद्दल तुम्ही थोडं माहिती द्या. तसं पाहिलं तर कल्याण आश्रमाच्या वसतिगृहामध्ये मी शिकलो, त्यामुळे साहजिक आहे की तिथे राहिल्यामुळे कल्याण आश्रमाचा थोडा परिचय वसतिगृहात राहिल्यामुळे माझा झालेलाच होता. दरम्यानच्या याच्यामध्ये आम्ही मुलं शिकत असताना कल्याण आश्रमाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते प्रवासाच्या निमित्तानं त्या ठिकाणी यायचे, आमच्याशी गप्पा मारायचे, आमचे खेळ घ्यायचे. शाखा त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं आमची व्हायची. 1 तासाचं नियोजन अगदी व्यवस्थित व्हायचं. त्या सगळ्यातून कल्याण आश्रमाचा शाखेचा परिचय असा होत गेला आणि यात हा परिचय थोडासा वाढत असा झाला की पूर्ण वेळांच्या बरोबर कधी बोलण्याची, राहण्याची, त्यांच्याबरोबर संवाद साधण्याची संधी मिळत गेली. विशेष पद्धतीनं पूजनीय बाळासाहेब दीक्षित यांचा संपर्क माझा विशेषत्वानं त्या ठिकाणी झाला. म्हणजे प्रसंग सांगायचा म्हटलं तर 9वीच्या एक वर्गामध्ये साधारण मी शिकत असेन, बाळासाहेब आले की आम्ही सगळी मुलं, छोटी मुलं त्यांच्याबरोबर आजूबाजूला घुटमाळत असायचो आणि त्यांनी जे काम सांगितलं ते आम्हाला फार आवडायचं. कुठलंही काम सांगो. एक दिवस त्यांनी मला काम सांगितलं की शरद जरा समोरच्या दोरीवरचा टॉवेल जरा घेऊन येतो का. तर मला खूप आनंद झाला की आपल्याला बाळासाहेबांनी काम सांगितलं. मी पटकन धावत गेलो आणि समोरच्या दोरीवरचा टॉवेल असा ओढला आणि बाळासाहेबांकडे दिला. म्हटलं घ्या बाळासाहेब टॉवेल. तर त्यांनी मला पुढचा वाक्य जे ऐकवलं ते म्हटले की शरद, मी तुला चांगला शरद म्हटलं असतं जर टॉवेलची घडी घातली असती आणि माझ्याकडे दिला असता तर हे संस्कार असे याच्यामध्ये हळूहळू या सगळ्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर बिंबवत गेले. सुदैव माझं की नोकरीच्या निमित्तानं मला प्रांत कार्यालयामध्ये त्या दरम्यान यायला मिळालं. मग सुरेशरावांचा परिचय झाला, प्रमोदराव कुलकर्णी यांचा परिचय झाला. तर या सगळ्यांच्या मुळे आणि प्रांत कार्यालयात आल्यामुळे आणि कार्यालयातली रेलचेल प्रांत कार्यालयातली ही मोठी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आणि त्यामुळे साहजिक आहे की या सगळ्या कार्यकर्त्यांचा परिणाम नकळत आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासावर होत असतो. बाळासाहेबांचाच जास्त परिचय होत असल्यामुळे एक दुसरा प्रसंग कार्यालयात आल्यानंतर 1-2-3 दिवसानंतर बाळासाहेबांनी विचारलं मला की का रे, तुला पुस्तक वाचायला आवडतं का. तर आता नाही कसं म्हणायचं. मी म्हटलं हो बाळासाहेब, मला पुस्तक वाचायला आवडतं. तर त्यांनी मला विचारलं की कोणती पुस्तकं तुला वाचायला आवडतात. तर मी म्हटलं बाळासाहेब, मला ऐतिहासिक पुस्तकं वाचायला आवडतात. खरं पाहिलं तर मी पुस्तकच वाचत नव्हतो, त्यामुळे मुळात मी असं बोलून गेलो त्यांना. त्यांनी लगेच माझ्यासमोर एक पुस्तक ऐतिहासिक
पुस्तक असं ठेवलं. माझा तसा BEdचा विषय मराठी आणि इतिहास असल्यामुळे मी आपलं ऐतिहासिक असं दिलं सांगून. तर ते जे का पुस्तक त्यांनी माझ्या समोर ठेवलं ते होतं भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार नावाचं पुस्तक. शरद हेवाळकर यांचं ते पुस्तक आहे. आणि ते पुस्तक समोर ठेवलं. 2-3 दिवसांनी त्यांनी मला विचारलं की अरे काय वाचलं का पुस्तक? खरं पुस्तक मी काही पाहिलंही नव्हतं आणि उघडलेलं नव्हतं, पण सुरुवात केली असं मी म्हटलं. आणि नंतर मग बाळासाहेब म्हटलं की किती पानं झाली? तर म्हटलं बाळासाहेब थोडीच झाली, 1-2 पानं झालीत. ॲक्च्युली सुरुवात व्हायची बाकीच होती माझी. तर म्हटलं आता बाळासाहेब जरा विचारतायत सारखं आपल्याला पुस्तक वाचायलाच पाहिजे. आणि म्हणून मग ते मी वाचायला सुरुवात केली. आणि नंतर त्यांच्याबरोबर या पुस्तकाच्या बाबतीतला बराचसा संवाद असा झाला. पण बाळासाहेबांनी ते पुस्तकातली पान नंबर आणि पुस्तकातली सगळी माहिती ही कशी वाटली तुला, ती कशी माहिती वाटली असं सांगायला सुरुवात केल्यानंतर मात्र मी पुस्तक काही तासांच्यामध्ये संपवलं. पण पुस्तकाची म्हणजे एकूण वाचनाची आवड ज्याला म्हणता येईल किंवा वाचलं पाहिजे अशा स्वरूपाचा एक संस्कार बाळासाहेबांनी मला इथे कार्यालयामध्ये दिला. आणि त्याचाही परिणाम माझे थोडंफार जे काही वाचन झालं त्या वाचनामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही इतक्या वर्षांपासून जनजाती कल्याण आश्रमाचं काम करताय आणि सुरुवातीपासून तुम्हाला काही बाळासाहेबांसारखे आता तुम्ही किस्से वगैरे सांगितले, तर अजून कुठले असे अधिकारी वगैरे होते का की त्यांच्याकडनं तुम्हाला प्रेरणा वगैरे मिळाली? अजून 2 नावं यामध्ये प्रामुख्यानं घेता येतील. त्यातलं एक नाव घेता येईल सुरेशराव कुलकर्णी यांचं. तर सुरेशरावांचा निवास सध्या दिल्लीला असतो, पण सुरेशरावांच्या ही व्यक्तिमत्वाचा परिणाम माझ्या वर जरा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये असा झाला. आणि त्याचं कारण की मी इथे नाशिकमध्ये आल्यानंतर नाशिकच मला मुळात माहिती नव्हतं. म्हणजे जेव्हा मला खरं इंटरव्ह्यू झाली आणि इंटरव्ह्यूच्या नंतर मला नाशिक एज्युकेशन या संस्थेनं सांगितलं की तुम्हाला CDO मेरी शाळेत जायचं आहे, तुम्हाला तिथे ऑर्डर तुमची दिलेली आहे. तर मी इंटरव्ह्यू देऊन बाहेर आल्यानंतर मी विचारलं हे CDO मेरी काय आहे असा मी प्रश्न केला बाहेर एका आमच्या मित्राला. आणि नंतर त्यांनी सांगितलं की ती जी शाळा आहे त्या शाळेत तुला जायचं आहे. म्हटलं मग आता ते कसं जायचं? तर त्यांनी सांगितलं की तू आता एक काम कर, इथं RK जा आणि RK गेल्यानंतर तुला तिथून रिक्षा किंवा बस तुला मिळेल आणि तिथनं तुला जाता येईल. म्हटलं हे RK काय आहे तेही मला सांगितलं तर बरं होईल. मग मला कळालं की RK म्हणजे रविवार कारंजा. मग मी विचारत मी रविवार कारंजावर पोहोचलो आणि एका बसमध्ये मी तिथे बसल्यानंतर मी ते कंडक्टर होते त्यांना मी एक 4-5 वेळा विचारलं मेरी आली की मला जरा सांगा बरं का, CDO मेरी आली की मला सांगा. आणि मग त्यांनी बरोबर मला त्या स्टॉपवर उतरवलं. पण असा हा प्रवास नाशिक याचा होता आणि याच्यामध्ये सायकलवर मी शाळेत जात असे. तर सुरेशरावांनी ते पाहिलं की म्हणे अरे तू गाडी शिकला पाहिजेस. मग सुरेशरावांनी लुना इथे एक कोणीतरी दानदात्यांनी दिलेली होती, मग त्यांनी मला लुना ही गाडी शिकवली आणि नंतर स्कूटर पण शिकवली. कार्यालयामध्ये असताना कसं असलं पाहिजे, राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कामामध्ये कसा पद्धतीनं सक्रियता आपली असली पाहिजे, या सगळ्या याच्यामध्ये सुरेशरावांचं योगदान ही महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे. त्यामुळं मी या कार्यालयाचा कार्यालय प्रमुख म्हणूनही काही वर्ष मला काम करता असं आलं. एवढ्या वर्षांच्या अनुभवामध्ये जनजाती समाजाचा इतिहास पण तुम्ही बघितला असेल आणि इतिहास थोडा वाचला पण असेल, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगता येईल काय? जनजाती समाजाचा सुरुवातीपासूनचा काही इतिहास थोडक्यात तुम्ही खरं म्हणजे तसं पाहिलं तर जनजाती समाजाचा इतिहास पुस्तकांमध्ये आणि समाजामध्ये जाण्याला जरा दुर्लक्षितच राहिला असं मी थोडासा समजतो. कारण स्वातंत्र्यपूर्व काळापासून जनजाती समाजानं मोगलांशी होणारं युद्ध असेल किंवा मोगलांच्या बरोबर केलेला संघर्ष असेल, इंग्रजांच्या विरोधात केलेला संघर्ष असेल, या सगळ्या संघर्षाची नोंद तितकीशी जेवढी घ्यायला हवी पुस्तकामध्ये तशा पद्धतीनं फारशी काही घेतलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. सुदैव माझं की कार्यालयामध्ये आल्यानंतर अशा काही पुस्तकांचे संदर्भ, अशा प्रकारच्या काही क्रांतिकारकांच्या संदर्भातली माहिती ही मला कार्यालयामध्ये काही व्यक्तींच्याकडून पुस्तकांच्या मधून सहजपणे अशी मिळत गेली. स्वातंत्र्यपूर्व
कालावधीमध्ये सुद्धा जनजाती समाज हा देशावर प्रेम करणारा होता, एकत्र येऊन इंग्रजांच्या विरोधात, मोगलांच्या विरोधात संघर्ष करणारा होता, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि एका अर्थानं त्या सगळ्या कालावधीमध्ये हा समाज देशाशी एकनिष्ठ राहिलेला आहे. आजही तशा स्वरूपाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या याच्यामध्ये नॅरेटिव्ह कोण काय पद्धतीनं पसरवतो तो भाग काहीसा वेगळा, परंतु तरीसुद्धा देशाशी एकनिष्ठ असलेला हा समाज पाहायला मिळतो. आणि या सगळ्या याच्यामध्ये अत्यंत वैभवसंपन्न अशा प्रकारची अनेक प्रकारचे राजे, जनजाती राजे होते, जे अत्यंत वैभवसंपन्न राजे होते. जी संस्थानं वेगवेगळ्या स्वरूपाची देशाच्या स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये 500पेक्षा अधिक संस्थानं देशामध्ये होती. या सगळ्या संस्थानांच्यामध्ये खूप मोठ्या संख्येनं जनजाती राजे होते आणि हे जनजाती राजे वैभवसंपन्न होते. असं काही नाही की या राजांच्याकडे काही स्वरूपाच्या गोष्टी नव्हत्या, तर अत्यंत चांगल्या प्रकारचं वैभवसंपन्नता या राजांच्यामध्ये अशी होती. कोण शत्रू कोण मित्र याची उत्तम जाण या राजांना सगळ्यांना होती. हेही आपण इतिहास जेव्हा पाहणं, इतिहासाची चाळू तेव्हा आपल्याला लक्षात येतं. आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे की यामध्ये सोरटी सोमनाथाच्यावर जे आक्रमण झालं, अनेक वेळा हे आक्रमण झालं. या आक्रमणामध्ये म्हणजे 1025चा जे काय कालखंड आहे त्या 1025च्या कालखंडामध्ये जे आक्रमण झालं, या आक्रमणामध्ये बेगडा व्हील या जनजाती व्यक्तीनं प्रचंड मोठं योगदान या मंदिरावर होणाऱ्या आक्रमणाच्या याच्यामध्ये दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे त्या काळात 1025च्या कालावधीमधलाही जर इतिहास आपण लक्षात घेतला तर त्या कालावधीमध्ये सुद्धा जनजाती नेत्यांनी, जनजाती राजांनी या मंदिरांवर आक्रमण होती ती परतवून लावण्याचा प्रयत्न असा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा एक प्रसंग इतिहासाच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल तो म्हणजे रोहतास गड जो आहे. या रोहतास गडावर उराव जनजातींचं राज्य हे होतं आणि रोहतास गडाचा जरी इतिहास आत्ता विस्तारानं मांडणं एवढा वेळ नाही आपल्याकडं, पण रोहतास गडाचा इतिहास जर आपण लक्षात घेतला तर तिथे असलेलं राज्य खरं म्हणजे त्या याच्यामध्ये चढाईमध्ये महिलांनी मोगली आक्रमणाला प्रतिकार केलेला आपल्याला, समाजामधल्या महिला सुद्धा प्रतिकार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे त्याही पुरुषी वेश परिधान करून परकीय सत्तेवर चाल करून आलेल्या आक्रमणाला प्रतिकार करण्याचा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे हाही इतिहास जरा काहीसा या सगळ्यातून थोडासा लिखाणामध्ये किंवा बोलण्यामध्ये किंवा समाजापर्यंत जाण्यामध्ये दुर्लक्षित राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राणीमा गायदिन्ल्यू, राणी ज्या काय होत्या, नागाराणी राणीमा गायदिन्ल्यू ज्या होत्या, यांच्या संदर्भामध्ये तसा जन्म तर त्यांचा 1915चा जन्म आणि यामध्ये मणिपूर जे काय आजचं राज्य आहे त्या मणिपूरमध्ये त्यांचा जन्म झाला. 16व्या वर्षी लढ्याचं नेतृत्व करणारी ही राणी 16व्या वर्षी आणि जवळपास 12 वर्ष तुरुंगात राहिल्या. कदाचित एखादी जनजाती राणी किंवा नेतृत्व करणारी महिला इतकी वर्ष तुरुंगामध्ये राहण्या असा कदाचित इतिहासामध्ये कदाचित हा वेगळा प्रसंग असू शकतो आणि लढ्याचं नेतृत्व 16व्या वर्षी करणार आहे. त्यामुळे इतिहासाची पानं जेव्हा आपल्या लक्षात आपण उलटतो तेव्हा आपल्याला अशा प्रकारच्या जनजाती वीरांच्या बरोबर जनजाती महिलांनी सुद्धा या युद्धाच्या मध्ये स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये मोठं योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. राणी दुर्गावती चा इतिहास सुद्धा असाच जाज्वल्य स्वरूपाचा इतिहास आपल्याला शस्त्रशास्त्र याची उत्तम जाण, पाण्यावर अनेक प्रकारचं काम राणी दुर्गावतींनी त्या काळात केलेलं आहे. म्हणजे काय प्रकारची शस्त्र असली पाहिजेत, कोणत्या प्रकारचं शास्त्र या ठिकाणी शिकवलं पाहिजे याची चांगली जाण राणी दुर्गावतींना अशी होती आणि त्यांचंही राज्य अत्यंत वैभव संपन्न असं आपल्याला पाहायला मिळतं. झाशीच्या राणीच्या बरोबर राणी झलकारींना दिलेलं योगदान हे सुद्धा आपण त्याचीही नोंद आपल्याला लक्षात येते की केवढा मोठा पराक्रम झाशीच्या राणीच्या बरोबर राणी झलकारींनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्राचा थोडासा विचार करायचा म्हटला तर राघोजी भांगरेंचं योगदान आहे. अजूनही
अनेक क्रांतिकारक सांगता येतील, परंतु राघोजी भांगरेंचं योगदानही क्रांती युद्धामध्ये स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये खूप मोठ्या स्वरूपाचं राहिलेलं आहे. आपण जर ठाण्याच्या जेलमध्ये आपण जर गेलात तर तिथे जो आपल्याला नेत्यांनी किंवा क्रांतिकारकांनी जे योगदान दिले आहे त्या पाठीवर सगळ्या शीर्षस्थानी राघोजी भांगरेंचं नाव आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा एक क्रांतियोद्धा जो होता जो शंकराची पूजा करत असायचा. म्हणजे अनेक वेळा त्र्यंबकेश्वरमध्ये महादेवाचं दर्शन घ्यायला राघोजी भांगरे आल्याचे दाखले आपल्याला पाहायला मिळतात इतिहासामध्ये. वारीला जात राघोजी भांगरेंना पकडलं ते पंढरपूरला, वारीमध्येच असताना राघोजींना पकडलं गेलं. हा एक क्रांतिकारक असा की जेव्हा त्यावेळेस अहिल्यानगर जे कलेक्टर होते त्या कलेक्टरला खुलं आव्हान दिलेलं होतं, पत्र दिलेलं होतं, मी जुन्नरच्या या ठिकाणी येतो आहे, तुम्ही मला पकडायला त्या ठिकाणी या किंवा माझ्याबरोबर तुम्हाला पकडायचं किंवा संघर्ष करायचा, असं कलेक्टरला खुलं आव्हान देणारा हा एका अर्थानं क्रांतिकारक आपल्याला पाहिला. असे अनेक क्रांती योद्ध्यांची मालिका या सगळ्या याच्यामध्ये सांगता येईल की ज्यांनी प्रचंड मोठं योगदान यामध्ये दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला माहिती आहे की जनजाती गौरव दिन आपण साजरा करतो आणि या 15 नोव्हेंबर जनजाती गौरव दिनाचं औचित्य किंवा ज्यांच्या जन्मदिवस म्हणून आपण जनजाती गौरव दिन साजरा करतो ते भगवान बिरसा मुंडांचा इतिहास जर आपण लक्षात घेतला तर भगवान बिरसा मुंडांचा इतिहासही असाच आहे. खरं म्हणजे भगवान बिरसा मुंडांचं नाव तर त्यामध्ये आहेत, परंतु त्यांचा सगळ्यात पहिला क्रांतियोद्धा हुतात्मा झाला त्याचं नाव होतं गया मुंडा. 10 तास संघर्ष करणं, सगळ्या बाजूला एका बाजूला सगळ्या प्रकारची फौज उभी असताना आणि घरामध्ये कुठल्याही प्रकारची विशेष स्वरूपाचं शस्त्र नसताना, कुऱ्हाडी किंवा तलवार सोडून अन्य कुठल्या प्रकारचं शस्त्र नसताना 10 तास आजूबाजूला गराडा घातलेल्या सैन्याशी प्रतिकार करणारा गया मुंडा हा पहिला हुतात्मा भगवान बिरसा मुंडांच्या क्रांती युद्धातला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं असे कितीतरी क्रांतिकारक आपल्याला सांगता येतील ज्यांचा इतिहास अजून लिहिला पाहिजे, ज्यांचा इतिहास समाजापर्यंत मांडला पाहिजे, ज्यांच्या इतिहासाच्या संदर्भातली साक्ष देण्यासारखे अनेक दाखले आपल्याला या संदर्भामध्ये देता येऊ शकतो. म्हणजे तसं पाहिलं तर इतिहासामध्ये अजून एक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे शिवनेरी किल्ल्यावरचा. शिवनेरी किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतो की कोळी चबुतरा आहे. तिथं पुस्तकामध्ये काळा चबुतरा असा इतिहासामध्ये त्याची दाखला दिलेला आपल्याला संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. पण आम्ही म्हणतो की तो कोळी चबुतरा आहे कारण एका वेळी 1500 महादेव कोळी समाजाचं एका वेळी योगदान किंवा त्यांना त्या ठिकाणी संपवलं, मारलं गेलं. अशा प्रकारचा कोळी चबुतरा कित्येक वर्ष दुर्लक्षित राहिला. कित्येक वर्ष या चबुतराच्या संदर्भातला फार एखादा कुठला दाखला सोडला तर कुठेही त्या संदर्भातला फार मोठा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. एका वेळी 1500 लोकांना त्या ठिकाणी मारलं गेलं. आणि सांगायचं तात्पर्य की तसा पाहिला तर या सगळ्या प्रकारचे गड किल्ले हे जनजाती क्षेत्रात आहेत आणि त्यामुळे साहजिक आहेत की आपल्याला म्हणता येईल की या सगळ्या म्हणता येणं नाही आहे ते वास्तवच ते आहे की या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गड किल्ले यांचं रक्षण करण्याचं काम किंवा त्याचं नेतृत्व करण्याचं काम किंवा गडा किल्ल्यांचं संवर्धन करण्याचं काम हे जनजाती बंधूंनी मोठ्या प्रमाणामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे हा सगळा इतिहास एका अर्थानं समाजापर्यंत खरा तर तो आला पाहिजे किंवा त्याला योग्य प्रकारचा पानं त्या संदर्भात काही लिखाणासाठीचे प्रयत्न आपण केल्या पाहिजेत असं मला वाटतं. हा जो जनजाती समाजाचा तुम्ही इतिहास सांगितला याच्यामध्ये बरेच स्वातंत्र्य काळापासनं बरेच त्याहूनही आधी म्हणजे राण्यांचा असेल किंवा महाराजांचा असेल जनजाती समाजाचे बरेच राजे वगैरे होऊन गेले. पण त्यांचा इतिहास अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. शाळेमध्ये अजून शिकवलं जात नाही, कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. हा पोहोचला पाहिजे याच्यासाठी म्हणजे असं काय कारण घडलं की हा लोकांपर्यंत अजून पोहोचलाच नाही इतिहास? एक म्हणजे तो लिहिलाच गेला नाही
आणि त्या संदर्भामध्ये असं काही असतं, असे कुठले तरी एखाद्या गॅजेटमध्ये अन्य ठिकाणी त्या काळातल्या कुठेतरी उल्लेख केला गेला आणि त्याच्या संदर्भातलं संशोधन, त्याच्या संदर्भातला अभ्यास असा फारसा केला नाही. आज कुठे अशा प्रकारचा अभ्यास करायला सुरुवात होते आहे. जसं जसं शिक्षण जनजाती क्षेत्रापर्यंत पोहोचतं आहे, जनजाती समाजापर्यंत पोहोचतं आहे, तेव्हा ती जाणीव, त्या संदर्भात थोडीशी माहिती आता हळूहळू त्याच्याकडनंच माहिती आता मिळायला लागलेली आहे. त्यामुळे आत्ता अजून काही वर्षामध्ये, आत्ता गेल्या वर्षी आपण अनेक देशातल्या अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये आपण जनजाती क्रांती योद्ध्यांचं योगदान अशा प्रकारची काही सेमिनार्स घेतली. त्यातूनही जनजाती क्रांती योद्धे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न आपण मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळे साहजिक आहे की वेळ लागेल त्याला, परंतु आता हा सगळा भाग पुढे पुढे सरकतो आहे आणि क्रांतिकारकांचं योगदान समाजापर्यंत जातं आहे. मी थोडासा मागे जातो. तुम्ही शिवनेरीवरचा एक खूप छान इतिहास इतक्यात सांगितला. जनजाती समाजाचं भारतीय समाजासाठी खूप मोठं योगदान आहे. म्हणजे अगदी महाराणा प्रतापांपासून ते वासुदेव बळवंत फडकेंच्या स्वातंत्र्य समरामध्ये इथपर्यंत खूप छान त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे. आणि थोडंसं इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे त्याचा असा की शिवकाळात मराठ्यांच्या काळामध्ये आणि पेशव्यांच्या काळामध्ये हा समाज काय करत होता, म्हणजे कसा होता, याचं योगदान काय, याची थोडीशी माहिती अजून तुम्ही दिली तर बरं होईल. मगाशी मी म्हटलं तसंच की शिवाजी महाराजांच्या बरोबर लढणारे जे मावळे होते त्यात मोठ्या संख्येनं जनजाती होते. शिवनेरीचं त्यातलं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. राघोजी भांगरेंच्या इतिहासामध्ये जर अभ्यास आपण त्यांच्या इतिहासाच्या संदर्भात केला तर त्यांनीही इंग्रजी राजवटीच्या विरोधात दिलेलं योगदान हे महत्त्वपूर्ण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं अशी अनेक नावं आहेत, पण अशी पण नावं आहेत की जे अजूनही इतिहासामध्ये त्याची नोंद झालेली नाही. तर त्याचा शोध, त्याची माहिती आपण अलीकडच्या ह्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु महाराजांच्या कालावधीपासून आजपर्यंत अशा प्रकारचा प्रयत्न किंवा या स्वरूपाच्या क्रांतियोद्ध्यांचं योगदान हे मांडलं जाते आणि त्याचं संशोधन सुद्धा होतंय. आगामी काळामध्ये कदाचित ते अधिक गतियुक्त स्वरूपाचं होऊ शकतं. तुम्ही बऱ्याच वर्षांपासून जनजाती कल्याण आश्रमाचं काम करत आहात. या एवढ्या वर्षांच्या कालावधीमध्ये तुमचा खूपसा जनजाती क्षेत्रांमध्ये प्रवास झालेला असणार. तर तिथले थोडेसे काही किस्से किंवा काही अडचणी, नक्की जनजाती समाजासमोर अडचणी कोणत्या आहेत? अडचणी अनेक आहेत तशा स्वरूपाच्या. म्हणजे जसं अडचणींचा पाडा जर वाचायचा म्हटला तर बऱ्याच अडचणी आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये देता येऊ शकतात. एक म्हणजे समस्या अशा अर्थानं जर त्याचा विचार आपण करायचा म्हटला तर शिक्षणाची सगळ्यात मोठी समस्या जनजाती क्षेत्रामधली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे शिक्षणाचा अभाव आहे. चांगल्या शाळांची निर्मिती शासनाच्या मदतीनं त्या भागामध्ये केलीत, पण जेवढ्या पद्धतीनं शिक्षित किंवा चांगला शिक्षक वर्ग जनजाती क्षेत्रामध्ये शिकवण्यासाठी जायला हवा तसा तो त्या पद्धतीनं उपलब्ध होत नाही आहे जनजाती क्षेत्रामुळे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मुलांना मिळावं, त्या ठिकाणच्या मुलांना मिळावं असं फारसं अजून झालेलं नाही. म्हणजे प्रयत्न होतोय त्या पद्धतीचा, शासनाकडून होतोय, सामाजिक संघटनांच्याकडून होतोय, परंतु शिक्षणाच्या मध्ये आजही पायपीट करायला लागते. अनेक व्हिडिओज आपण पाहतो की इतक्या किलोमीटर मुलांना पायी प्रवास करायला लागतोय, कोणाला होडीतून काही दूर जायला लागतंय. तर या सगळ्या गोष्टी अजूनही आहेत. त्यामुळे शिक्षणाचा एक मोठी समस्या जनजाती क्षेत्रातली आपल्याला पाहायला मिळते. दुसरी मी जी समस्या आपल्या समोर ठेवतो ती आहे आरोग्याची समस्या. आजही जनजाती क्षेत्रामध्ये आरोग्याचं प्रचंड दुर्भिक्ष पाहायला मिळतं आहे. आजही डोली करून एखाद्या असलेल्या रुग्णाला एखाद्या ठिकाणी, कारण रस्ता नाही आहे, डोंगरावरून कुठून तरी खाली आणायचा असेल एखादा रुग्ण तर रस्ता कुठल्या प्रकारचा नसल्यामुळे डोली करायला लागती आहे किंवा उचलून आणायला लागतं आहे. अशी स्थिती आजही आरोग्याच्या संदर्भामधली आपल्याला पाहायला मिळते. PHCचे म्हणजे प्राथमिक हेल्थ सेंटर्स अशी सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळतात.
मिळतात, पण योग्य प्रकारचे डॉक्टर उपलब्ध नसतात. चांगल्या प्रकारची गोळ्या औषधं त्या ठिकाणी उपलब्ध आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे ज्या पद्धतीनं त्यांना सुविधा त्या ठिकाणी मिळायला हव्यात त्या सुविधा त्याही ठिकाणी, मग कधीकधी एखादा रुग्ण थोडीशी माहिती असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी तो येतो आणि तिथं सुविधा मिळवण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याही ठिकाणी त्याची कोणाशी ओळख नसते, काही नसते. त्यामुळे त्यांना त्याही ठिकाणी अनेक सुविधांच्यापासून वंचित आपल्याला राहिलेलं पाहायला मिळतं. दुसरी एक समस्या यातलाच अंतर्भूत असलेला घटक ती म्हणजे म्हणतोय आपण, पण आजही जरा सर्वे केला, जरा माहिती मिळवली, जरा जनजाती क्षेत्रामध्ये थोडासा प्रवास करायचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येतं की कुपोषणासारखी समस्या आहे. आज अजूनही या छोटी जी मुलं आहेत त्या छोट्या मुलांना मातेच्या पोटामध्ये असताना ज्या पद्धतीचं त्याला अन्न मिळायला हवं किंवा कुपोषणापासून तो दूर राहायला हवा तशा प्रकारचं होत नाही. आजही जनजाती क्षेत्रामध्ये कुपोषणाची एक समस्या काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अशा आरोग्याच्या क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारची काम करण्याची अजून प्रचंड मोठी आवश्यकता आपल्याला या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळते. गरिबी तर आहेच आहे. गरिबीच्यामुळे शेतीसाठी पाणी नाही. शेती आधुनिक तंत्रानं विकसित असलेली पारंपरिक पद्धतीनं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेती चालते. काही प्रमाणामध्ये आज या विषयुक्त शेतीच्या याच्यामध्ये तर मी म्हणेन की ती शेती बरी पण आहे, कारण पारंपरिक पद्धतीने कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये विषवल्ली त्या याच्यामध्ये राहत नाही आहे. त्यामुळे तसं म्हटलं तर त्या अर्थानं ती आहे, पारंपरिक स्वरूपाची शेती केली जाते. पण शेतीसाठी पाण्याची जी आवश्यकता आहे ती मात्र त्या ठिकाणी, म्हणजे पाऊस पडतो जनजाती क्षेत्रामध्ये, वाहून जातं सगळं पाणी. आज बंधारे नाही आहेत, विहिरी नाही आहेत, तिच्या व्यवस्था उभ्या नाही केल्या. म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा ह्या कागदावरच्या घोषणा ज्या आहेत त्या प्रत्यक्ष केव्हा तरी जनजाती क्षेत्रामध्ये केव्हा येतील याकडे जनजाती क्षेत्र जरा लक्ष देऊन आहे किंवा डोळे त्या ठिकाणी ठेवून आहे. त्यामुळे पाण्याच्या संदर्भातला विषय करायला लागेल. आजही या गोष्टी फारशा होत नाही आहेत, सिंचनाची व्यवस्था होत नाही आहेत. पूर्वी आमची खेडी स्वयंपूर्ण होती, आज आमची खेडी परावलंबी झालेली पाहायला मिळतात. सांगायचं तात्पर्य की कुठल्याही प्रकारचा कुटीर उद्योग जो गावामध्ये पूर्वी गावामध्ये सगळ्या प्रकारचे उद्योग चालायचे, छोट्या छोट्या स्वरूपाचे कुटीर उद्योग गावामध्ये चालायचे, आज अशा स्वरूपाचे कुटीर उद्योग गावामध्ये शिल्लकच राहिलेले नाहीत. तर या कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणं, त्यासाठीच्या काही योजना शासनाच्या किंवा सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आणणं याचीही काहीशी आवश्यकता मला वाटते. आजही इतक्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतक्या वर्षानंतर विस्थापन मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. कारण एकदा साधारण मे महिना वगैरे शेतीची कामं सगळी संपली की जनजाती क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये विस्थापन होतं आहे. म्हणजे शहराकडं जिथं कंपन्या आहेत, कंपन्यांच्यामध्ये प्रामुख्यानं 4 ठिकाणी द्राक्ष बागायतीमध्ये हे सगळे जनजाती बंधू कामासाठी जातात. MIDC मध्ये वगैरे पण बरेच कारखान्यांच्यामध्ये कामासाठी ते जातात. कधी कधी ऊस तोडीच्यासाठी कामांच्यामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते कामावर जाताना पाहायला मिळतात. कधी कधी इमारतीच्या कामावर अशा काही ठिकाणी ते विस्थापित होतात काही कालावधीच्या साठी. तर हे जे काही विस्थापन आहे हे विस्थापनाची एक मोठी समस्या आणि या सगळ्या आमच्या ग्रामीण भागामध्ये या कालावधीमध्ये एक शब्द बनलेला आहे, आम्ही जगायला चाललो. याचा अर्थच असा की आम्हाला आता इथे जगण्याची काहीच साधनं नाही आहेत, तर आम्ही जगायला कुठेतरी जाऊयात. तिथे हा सगळा समाज जाताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे या सगळ्या कालावधीमध्ये बरीच मोठ्या प्रमाणामध्ये खेडी ओस पडलेली आपल्याला, वयस्क मंडळी फक्त त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मोठ्या संख्येनं गाव कुठेतरी अन्य ठिकाणी कामाच्यासाठी गेलेले. ही एक समस्या कशा पद्धतीनं सोडवण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो, पण विस्थापन ही एक मोठी समस्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही सरकारी सुविधांच्यापासून म्हणजे सरकारी
नोकरी असेल किंवा अन्य सगळ्या प्रकारच्या सुविधापासून सुद्धा जनजाती बंधू अजून वंचितच असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं या काही प्रमुख समस्या या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येऊ शकतात, ज्या समस्या थोड्याफार आपण लक्षात घेत. शरदजी, तुम्ही हे सगळे सांगितलं आणि मला एक असं विचारायचं आहे की जनजाती क्षेत्रामध्ये सरकारी उपक्रम कोणती सेवा उपक्रम सरकार सेवेसाठी काय काय तिथे राबवतील, तर ते गोष्टी फक्त तुम्ही त्याच्यावर एकदा माहिती द्या. स्ट्रगल तर आहेच आहे, कारण आजही जनजाती समाज अनेक अर्थानं समस्यांनी ग्रस्त आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्या सगळ्याच्या याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं आहे की या सगळ्या सुविधा त्यांच्यापर्यंत आत्ता नाही आहेत आणि सुविधा त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला लागतात. काही सामाजिक संघटनांची मदत आपणही घेतो, कल्याणाश्रम म्हणून सुद्धा अशा काही सामाजिक संघटनांची मदत घेतो. काही सरकारी ज्या योजना आहेत त्या योजनांचा सुद्धा कशा पद्धतीनं जनजाती क्षेत्रापर्यंत त्या पोहोचवता येतील याचाही विचार आपण प्रामुख्यानं करतो. तुम्ही म्हणालात तशा पद्धतीनं ते बरोबर आहे. आश्रमशाळा आहेत त्या सगळ्या ठिकाणी, पण आश्रमशाळांमधले शिक्षक किंवा कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी निवासाला असतो का, समस्या आहे. योग्य प्रकारचं आश्रमशाळेचं रुटीन जे आहे त्या पद्धतीनं शिक्षण होतं आहे का, प्रश्न आहे. तर अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा या शाळांच्या संदर्भामध्ये आहेत. पायपीट तर करायलाच लागते, पायपीट, कारण तिथं सुविधा नाही आहेत. आपण शहरामध्ये रिक्षाला हात केला की जरी 100 पावलं 200 पावलं जरी जायचं असेल तरी आम्हाला हल्ली रिक्षा लागते. तिथे तर तशी साधनांची तर अगदी दुर्भिक्षच आहे, साधनच नाही आहेत. तर त्यामुळे साहजिक आहे अशा स्वरूपाची समस्या पाहायला मिळते. आज अलीकडे शासनानं काही इंग्रजी शाळा सुरू केलेल्या आहेत, तर त्या इंग्रजी शाळांच्यामधून सुद्धा काही चुणचुणीत मुलं त्या इंग्रजी शाळांच्यामध्ये ही निवडलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातूनही शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. परंतु तरीसुद्धा त्याकडेही अधिक लक्ष देण्याची एका अर्थानं आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. दुसरा म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या नावानं एक योजना, स्वयंरोजगाराच्या संदर्भातली एक योजना चालवली जाते. तो स्वयंरोजगार तिथं नाहीच आहे. स्वयंरोजगाराची अनेक प्रकारची साधनं तिथं नाही आहेत. तर ती कशी उपलब्ध होतील, त्यांना योग्य प्रकारचं प्रशिक्षण कशा पद्धतीनं या माध्यमातून दिलं जाऊ शकतं, याचाही विचार अजून होत नाही. ह्या सगळ्या योजना दिसतात, काही प्रमाणामध्ये त्याची अंमलबजावणी होते, पण इतक्या मोठ्या संख्येनं असलेला जनजाती समाज इथपर्यंत पोचायचा असेल तर ही गती, या कासव स्वरूपाची गती वाढते, तर ती गती अजून वाढवली पाहिजे. एकलव्य निवासी शाळा पण आहेत, तर त्याही माध्यमातून मुलं शिकत आहेत, तर त्याचीही एका अर्थानं दखल घेण्याची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. वाहन प्रशिक्षण सेंटर्स काही ठिकाणी चालवली जात आहेत, या संदर्भातलंही तितक्या प्रकारचं प्रशिक्षण योग्य स्वरूपाचं मिळालं जातं आहे की नाही याकडं लक्ष देण्याची आवश्यकता. अशा शासनाच्या खूप योजना आहेत. कन्यादान योजना शासनाची आहे, त्या योजनेच्या माध्यमातून काही प्रयत्न असे होताना आपल्याला पाहायला मिळतात. किंवा पोलीस आणि सैन्यात भरतीच्या संदर्भातली योजना आपल्याला जनजातींच्या संदर्भामध्ये पाहायला मिळते. ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजना आहे आदिवासी खात्याची. या सगळ्या सरकारी योजना असतील, उपक्रम असतील, हे आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून जनजाती क्षेत्रामध्ये राबवले जात आहेत. त्यासाठी खरं म्हणजे आदिवासी विकास महामंडळाची स्थापना किंवा निर्माण त्याचं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. किंवा अजूनच थोडंसं अजून एक योजना जी अधिक गतियुक्त आगामी काळामध्ये होण्याची आवश्यकता आहे. आमच्यासारखी कल्याणाश्रमासारखी सामाजिक संघटना यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करते, ती म्हणजे पेसा अंतर्गत विकास करण्याची. तर शासनाच्या माध्यमातून ट्रेनिंग्स दिली जातात, प्रशिक्षणं दिली जातात, परंतु पेसावर सुद्धा अजून जनजाती क्षेत्रामध्ये पेसा जी गावं आहेत त्या गावांच्यामध्ये कशा पद्धतीनं विकास घडून आणता येईल, काय करता येईल याचाही अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी काही प्रयत्न जर झाले आगामी काळामध्ये तर ते फार जनजाती क्षेत्रासाठी उपयुक्त होतील असं मी समजतो. 1-2-2.5 वर्षापूर्वी म्हणजे आम्ही एका वनवासी क्षेत्रात सेवा कार्यासाठी गेलो होतो. तिथल्या छोट्या छोट्या मुलींशी
गप्पा मारताना जेव्हा मी विचारलं की शाळा कुठे आहे तुमची, मग उत्तर दिलं आम्हाला की 9 किलोमीटर दूर शाळा आहे. तर मला वाटलं की यार आपण शहरात जर गेलेलो, आपल्याला व्हॅन वगैरे सोडायला येते, रिक्षाला लावलेली असते पालकांनी, तर या मुलींना पण कोणतरी सोडत असेल, पालक वगैरे सोडायला जात असतील असं. तर मी त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही जाता कशा शाळेत कसे जातात तुम्ही? त्यांनी सांगितलं की पायी जातो आम्ही. आणि समजा रस्त्याने जाताना कोणती गाडी मिळाली, त्या गाडीकडनं लिफ्ट मागतो. आणि काही काही ठिकाणी लोकही असे असतात की नाही देत म्हणे आम्हाला लिफ्ट. तर असे तुमचे काही अनुभव आहेत का कृषी क्षेत्रामध्ये प्रवास करताना, फिरत असताना, सेवा कार्य करत असताना, की जवळनं तुम्ही लोकांच्या वेदना बघितल्या, लोकांना स्ट्रगल करताना बघितल्या? मला वाटतं या सगळ्या याच्यामध्ये अनेक प्रसंग जनजाती क्षेत्रामध्ये प्रवेश जेव्हा आम्ही जातो तेव्हा लक्षात येतं. परवाच तुम्ही बातमी एक ऐकली असेल की एक जनजाती क्षेत्रातली एक महिला, तिला बाळ होतं आणि बाळ झाल्यानंतर काही सुविधांची आवश्यकता तिला लागते. तर जवळपास PSC तर नव्हतं, म्हणून मग आता PSCकडे किंवा दवाखान्यात गेलं पाहिजे म्हणून मग तिला आणि बाळालाही त्रास व्हायला नको म्हणून बाळ एकाकडे त्यांनी दिलं. आणि बाईंना जर त्रास झाला तर परिणामी बाळाला त्रास होणार. बाईला त्यांनी उचललं आणि नदीच्या अलीकडे आणलं. ही गोष्ट तशी 2-3 अर्थानं महत्त्वाची आपण समजू शकतो की एक तर त्या ठिकाणी जायला साधनं कुठली नाहीत, पायीच प्रवास करायला लागतो आहे आणि सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतो. काही वर्षापूर्वी असलेला एक कायरे सारदरपाड्याचा प्रसंगसुद्धा आपण कदाचित पेपरमध्ये तो वाचला असावा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कायरे सादरपाडा पेठ तालुक्यामधलं एक गाव आहे. म्हणजे आपण म्हणतो की जनजाती क्षेत्रामध्ये धर्म, संस्कृती, परंपरा या सगळ्या पासून हा समाज बाजूला होतोय की काय. पण याचं तर काही वर्षापूर्वी घटना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी चर्च उभारलं गेलं आणि चर्च उभारल्यानंतर त्या ठिकाणी त्या चर्चच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं सेवा देण्याचा प्रयत्न चर्चच्या माध्यमातून सुरू झालेली होती. शाळांच्यामधून हळूहळू त्याचं लोण शाळांच्यापर्यंत पोचलं. म्हणजे कुंकू लावायचं नाही, बांगडी घालायची नाही, अशा प्रकारच्या, आणि प्रार्थनाही एका अर्थानं बंद केली. हे जेव्हा गावातल्या लोकांच्या लक्षात आलं तेव्हा गावातल्या लोकांनी त्या ठिकाणी असलेलं चर्चच उद्ध्वस्त करून टाकलं, पाडून टाकलं. आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये त्या गावकऱ्यांच्यावर केसेस टाकल्या गेल्या. अनेक वर्ष त्या केसेस चालल्याचा उदाहरणं आपण पेपरमध्ये वाचलेले आहेत. तर जनजाती समाज आज जागृत आहे. जनजाती समाजाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. खरं अजूनही सेवा कार्याच्या माध्यमातून जेव्हा चर्च किंवा ख्रिश्चन मिशनच्या माध्यमातून लोक त्या ठिकाणी जातात तेव्हा लक्षात असं येतं की विशेष पद्धतीनं त्यांचं जाण्याचं माध्यम पहिलं जे असतं ते म्हणजे काही औषधांची उपलब्धता किंवा मेडिकलच्या संदर्भातली उपलब्धता करून देण्याच्या संदर्भामध्ये ते जातात. एक पूर्वी घडलेला प्रसंग आपल्याला सगळ्यांना कदाचित माहिती पण असेल. टेटवाळीच्या गावामध्ये घडलेला तो प्रसंग आहे आणि तिथे एक आजी थोड्याशा होत्या. त्या आजी तिथे आल्या आणि त्यांनी सांगितलं की तिथे जे काही फादर होते, जे कोणी गोळ्या औषधं देणारे होते, त्यांनी सांगितलं की मला तुम्ही जरा औषध द्या, मला थोडासा त्रास होतोय, आजारी मी आहे. तर त्यांनी औषधं काही दिली. त्या आजी परत गेल्या आणि एक 2-4-5 दिवसांनी परत आल्या आणि त्यांना विचारलं की आजी झालं का बरं? तर आजी म्हणे काहीच नाही, मला तर त्याच्यातून काही याचा काही उपयोग झाला नाही, मला त्रास होतोच आहे, जरा औषधं बदलून द्या. म्हणून यांनी औषधं बदलून दिली, दुसरी औषधं दिली आणि ती औषधं दिल्यानंतर त्या परत घरी गेल्या आणि तरीसुद्धा त्यांना आजारावर काही म्हणजे त्या काही बऱ्या काही झाल्या नाही. म्हणून त्या परत आता तिथं जवळपास दवाखानाच नसल्यामुळे साहजिक आहे त्या ठिकाणी त्या येत होत्या. तर त्या ठिकाणी त्या
आल्या आणि परत विचारलं की बुवा तुम्ही, मग मात्र आजींना सांगितलं की आजी ही देवाची मूर्ती आहे, ही देवाची मूर्ती घ्या तुम्ही आणि या देवाच्या मूर्तीला नमस्कार करायचं आणि औषध घ्यायचं, तुम्ही बऱ्या व्हाल. आजी गेल्या देवाची मूर्ती घेऊन आणि ती येसूची मूर्ती होती. तर त्याला नमस्कार करून आणि औषध त्यांनी घ्यायला सुरुवात केली. पण त्यावेळेस लक्षात असं आलं की ज्या आजारावर औषधं द्यायला हवी त्याच आजारावर औषधं त्यावेळेस दिलेली होती. आधीची औषधं त्या आजाराला योग्य अशा स्वरूपाची दिलेली नव्हती. अशा स्वरूपाची सुद्धा भोळ्या भाबड्या समाजाची फसवणूक आज होते आहे. आजच तुम्ही पहा, नाशिकचा विचार केला तर पेठ रस्ता तुम्ही पहा. पेठ रस्त्यावर शेकडोनं लोक येत आहेत आणि त्या ठिकाणी कुठलंही घर, त्यांची काही व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. रस्त्यावरच ती माणसं राहत आहेत. दखल कोण घेतं या सगळ्या गोष्टींची? आज सगळा दोन्ही बाजूला दुतर्फा पेठ रस्ता आपल्याला पाहायला मिळतात. लोक त्या ठिकाणी येत आहेत, कामाच्या निमित्ताने येत आहेत आणि काम मिळवण्याचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये ही सुद्धा समस्या पुढे येताना पाहायला मिळाली की जे कोणी ठेकेदार किंवा जी माणसं त्यांना घेऊन जात आहेत कामावर किंवा इमारतीवर किंवा अन्य कुठल्या ठिकाणी, तर तो ठेकेदार त्यांना घेऊन जातो एखाद्या गाडीमध्ये किंवा कसा, आणि तिथं काम करून घेतो आणि दुपारनंतर तो मात्र गायब होतो आणि तो म्हणतो की तुम्हाला ज्यांनी आले त्याच्याकडे पैसे दिलेले आहेत, तुम्ही जा तुम्ही, आणि त्यांना ते पैसे उपलब्ध. याही प्रकारची समस्या शहरात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत. विठ्ठलवाडी पुणे जिल्ह्यामधला एक प्रसंग आपल्याला सांगितला पाहिजे. विठ्ठलवाडीमध्ये तर हे जे काही वीटभट्टीवर काम करणारे आपले जे काही लोक जायचे त्या ठिकाणी, तर त्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या लोकांच्याकडून दिवसभर काम करून घेतलं जायचं. अगदी जुजबी अशा स्वरूपाचा मोबदला त्यांना दिला जायचा आणि ठेकेदार किंवा तो मालक जो असायचा वीटभट्टीचा, तो यांना अगदी अल्प पैशाच्या दरामध्ये त्यांच्याकडून काम करून घ्यायचा प्रयत्न त्यांनी अनेक वर्ष केला. जेव्हा कल्याणाश्रमाच्या कडे ही समस्या जेव्हा आली की अरे ही माणसं इतकी काम करतायत आणि पैसे तर काही यांना मिळत नाही, मग मात्र कल्याणाश्रमाने काही कर्जाच्या रूपानं, काही मदतीच्या रूपानं त्या लोकांना पैसे दिले, त्या ग्रुपला, त्या गटाला पैसे दिले की आता तुम्ही काय करा की हे पैसे घ्या आणि तुम्हीच वीटभट्टी चालवा. तर असं स्वयंरोजगाराच्याकडे जाणाऱ्याही गोष्टी जेव्हा जेव्हा समस्या फिरताना लक्षात येतात, तेव्हा अशा पद्धतीनं स्वयंरोजगाराकडे जाणाऱ्या काही गोष्टीसुद्धा कल्याणाश्रम हळूहळू करतं आहे आणि त्या निमित्तानं सुद्धा आपण आपल्या कामाचा ठसा जनजाती क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचा उमटतो आहे. शरदजी, समाज थोडासा भावनिक दृष्ट्या विचार करत असल्यामुळे तो राष्ट्रवादी विचारधारेच्या मागे कमी आणि डाव्या विचारसरणीच्या मागे पटकन प्रभावी होतो. तर असं का होतं? या संघटना अशा कशा पद्धतीने काम करतात की हा समाज पूर्ण त्यांच्या मागे जातोय. आज मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर राष्ट्रवादी विचारांपेक्षा या विरोधी विचारांच्या, राष्ट्राच्या विरोधी विचारांच्या अनेक संघटना भारतामध्ये काम करतात किंवा पूर्ण जगभरामध्ये काम करतात. आणि जनजाती समाज या राष्ट्रवादी विचारांच्या मागे जाण्यापेक्षा डाव्या विचारसरणी असतील किंवा अजून कुठल्या इतर विचारसरणी असतील यांच्याकडे जास्त जातो. असं काय त्यांच्याकडनं केलं जातंय? आणि ही अडचण म्हणजे पूर्ण जगातच आहे, म्हणजे भारतातच क्षेत्रात असं होतं असं काही नाही. आपण वाचतो की बाहेर सुद्धा या गोष्टी होत आहेत. डावे त्यांच्याकडे खूप भर देतात. असं काय होतं? मुळात मी असं समजतो की आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही. अन्य समाज जो आहे, जनजाती समाज आणि अन्य नागरी समाज जो आहे, तो अजून नागरी समाजाचं खरं म्हणजे कर्तव्यही समजतो किंवा तो तिथपर्यंत जाईल, तर अन्य कोणीतरी तिथपर्यंत जात आहे. म्हणून त्यांच्या मागे जाताना आज आपल्याला असा समाज पाहायला मिळतो. तर आपल्याला ते करायला लागेल की या स्वरूपाची विचारधारा त्यांच्या समोर जाताना त्यांना माहिती नाही आहे या सगळ्या याच्यातून काय पुढे घडतं आहे. डावा विचार आणि उजवा विचार जो अधिक नागरी व्यक्तीला कळेल तेवढा जनजाती याला कळणार नाही. समोर एखादं प्रलोभन दिसलं,
एखादी गोष्ट दिसली तर आपण त्या प्रलोभनाला बळी पण पडतो. स्वाभाविक माणसाची प्रवृत्ती आहे. आणि त्यामुळे तशा स्वरूपाच्या काही सुविधा घेऊन काही सेवा कार्याच्या माध्यमातून जेव्हा अशा प्रकारची विचारधारा समोर जाते तेव्हा त्यांना सहजपणे वाटतं की अरे ही माणसं आपल्याला मदत करायला आली आहेत, चला यांच्याबरोबर आपण आणि या सगळ्या मदतीच्या याच्यातून सेवा कार्याच्या याच्यातून हळूहळू नकळत तो डावा विचार किंवा कम्युनिस्ट विचार असं त्यांच्यापर्यंत पोचवला जातोय किंवा चर्चच्या माध्यमातून अशा प्रकारच्या धर्मसंस्कृतीच्या संदर्भातला वेगवेगळा विचाराची मांडणी समाजासमोर होते. पण हे सगळं ते जात आहेत म्हणून होते. आमचं कर्तव्य आता असंच होऊ शकतं नागरी समाजाचं किंवा अन्य नागरी घटकाचं की ते या सगळ्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं जातील. तसा पाहिला तर आजही अशा विचारानं प्रभावित आहे. काही पॉकेट्स जी आहेत त्या भागांच्यामध्ये असा डावा विचार पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण आता जसं जसं शिक्षण वाढतं आहे, शिक्षणाच्या याच्यामध्ये समाज जरा येतो आहे किंवा शिक्षण पोहोचतं आहे, तिथं मात्र मुलांना किंवा तरुणांना हे सगळं जाणवायला लागले की अरे नेमका हा विचार काय, हे आपल्याला अशी सेवा देतात त्याच्यामागे काही वेगळं कारण आहे का, हे मात्र लोकांना हल्ली कळतंय. पण केव्हाही तुम्ही इतिहास पहा, तुमच्या लक्षात येईल की कधी देशापासून दूर समाज गेला नाही. जनजाती समाज देशासाठीच तो लढला. आजही देशाच्या संदर्भामध्ये असं आपण म्हणू शकतो की काही ठिकाणी कम्युनिस्ट विचारधारा पुढे आली असेल, पण देशापासून जनजाती समाज आजही दूर. देशावर प्रेम करणारा राहिला, देशासाठी लढणारा सुद्धा जनजाती समाज आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे वैचारिक याच्यातून असे भेद करणारा, प्रलोभनाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये अशा स्वरूपाची गोष्ट निर्माण करणारा किंवा असा विचार पसरवणारा हे केवळ जनजाती समाजामध्येच होते असं नाही. मी शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारचा विचार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे खरं प्रभावित क्षेत्र तेही आहे आणि इकडचं जे क्षेत्र आहे नागरी क्षेत्र याच्याहीमध्ये या स्वरूपाचा विचार आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. जनजाती समाजाच्या कल्याणासाठी म्हणजे शहरामधनं काही नागरिक असतात की ते अनेक प्रयत्न करत असतात की त्यांना काही मदत वगैरे हवी असेल वगैरे, तर आपण शहरी म्हणून काय त्यांच्यासाठी असं काय उपक्रम करू शकतो किंवा आपल्या काय त्यांच्या काय अपेक्षा आपल्याकडनं असू शकतात? तसं पाहिलं तर अनेक वैचारिक मतभेद या सगळ्या याच्यामध्ये आहेत. खूप प्रकारच्या गोष्टी आपल्याला त्यांना देता येऊ शकतात. शिक्षणाच्या संदर्भात आम्ही काय करू शकतो, मगाशी जशा काही समस्यांचा विचार केला. आता एखादा जरा चांगला शिकला एखादा विद्यार्थी तो शहरात आल्यानंतर त्याची स्थिती काय, तो कुठे या सगळ्या प्रकारचं पुढचं शिक्षण, तर ही समस्याच आहे. आज BEd DEd किंवा अन्य प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी मुलं येत आहेत, तर त्या मुलांची व्यवस्था शहरामध्ये काय, तर ती तितकीशी उपलब्ध आपल्याला पाहायला शासन काही प्रमाणात प्रयत्न करते. पण ज्या पद्धतीनं मुलं ही शहरामध्ये उच्च शिक्षण किंवा चांगलं शिक्षण घेण्यासाठी येतात त्याच्याकडं आजही काही ती प्रश्न किंवा ती समस्या सोडवताना आपल्याला, त्यामुळं शिक्षणाच्या माध्यमातून जाऊ शकतो किंवा आरोग्याच्या माध्यमातून आपण जाऊ शकतो. हे जे वैचारिक मतप्रवाह आहे याला पायबंद घालण्यासाठीच्या निमित्तानं आपण समाजापर्यंत पोचू शकतो. हे सगळं मी तर म्हणेन की खरं म्हणजे हे सगळे जे वैचारिक मतप्रवाह, जसं एक विचार त्यातून येतोय की जनजाती हिंदू नाहीत अशा स्वरूपाचा, तो प्रकृतीपूजक आहेतच, पण प्रकृतीपूजक केवळ जनजातीच आहेत असं नाही आहे. सगळाच देशातला समाज, सगळेच देशाचे नागरिक हे प्रकृतीपूजकच आहेत. जनजाती समाजामध्ये प्रकृतीपूजन जे आहे ते अजूनही चांगल्या पद्धतीचं आहे. आम्ही या सगळ्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आमची प्रकृतीपूजा थोडीशी कमी झालेली आहे, जी आज सांस्कृतिक वसा टिकवण्याचा जो काही प्रयत्न होतोय किंवा टिकवला जातोय तो मात्र आज जनजाती क्षेत्रामध्ये. त्यामुळे प्रकृतीपूजक तर जनजाती समाज आणि सगळा समाज, परंतु तो मग कधी कधी हिंदू तो नाही,
अशा प्रकारची एक विचारधारा काही ठिकाणी येते. परंतु सगळेच जर सगळ्याचीच पूजा करतायत तो सगळा हिंदू जीवनक्रमाचा तो अभिन्न भागच आपल्याला म्हणता येईल. मुळात तिथंच ते सगळं आहे. सांस्कृतिक सहोदर जे म्हणता येईल ते त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे ही एक गोष्ट आहे. समस्येच्या संदर्भामध्ये एक धर्मांतराची समस्या ही काहीशी जनजाती क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सेवेच्या माध्यमातून हे जे लोक गेलेले असतात ते विशेष पद्धतीनं धर्मांतरण करण्याकडे, कारण त्याला माहिती नाही जनजाती समाजाला आपला हळूहळू धर्म बदलला जातोय, आपली व्यवस्था बदलली जाते, आपल्या रूढी प्रथा परंपरांच्यावर आघात करणारी ही व्यवस्था आपल्यावर येते आहे. हे नंतर त्याच्या लक्षात येतं. पण तोपर्यंत धर्मांतरित व्यक्ती झालेली असते. तर धर्मांतरण हे जनजाती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज काही भागांच्यामध्ये पाहायला मिळतं. हे जसं धर्मांतरण ख्रिश्चनांचं आहे तशा पद्धतीचं आज जेव्हा जनजाती क्षेत्रामध्ये आपण प्रवेश करतो किंवा जातो तेव्हा हे मुस्लिम घटकांच्याकडून, मुस्लिम वर्गाकडून सुद्धा धर्मांतरण पाहायला मिळतं. परवा पेठ तालुक्यामध्ये नुकताच प्रवासाच्या निमित्तानं आम्ही गेलेलो होतो. लक्षात असं आलं की मुस्लिम जे लोक आहेत किंवा जी माणसं आहेत ती त्या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य जे आहे ते साहित्य विकण्यासाठी तिथे जातात. गाडी असते कुठली तरी एखादी, त्या गाडीमध्ये भरपूर सगळ्या प्रकारचं साहित्य असतं जे त्या भागामध्ये लागतं. तर ते विकण्यासाठी ते जातात आणि असं गाव किंवा असं घर ते शोधतात की ज्या ठिकाणी आपलं हे सगळं साहित्य ठेवता येईल असं. पण त्यातही ते पाहतात की तिथे एखादी तरुण युवती त्यामध्ये आहे का, एखादा युवक त्यामध्ये कोणी दिसतोय का, तो काहीसा गरीब आहे का. म्हणजे गरीब तर आहेच सगळेच आहेत, परंतु असं एखादं घर हेरलं जातं गरजू, आणि तिथे आपल्याला ते साहित्य मग दिवसभरामध्ये जे काही विकायचा वस्तू आहेत त्या विकायच्या आणि ते जे काही वस्तू आहेत त्या घरामध्ये ठेवायच्या. अशी ओळख वाढवून हळूहळू ओळख वाढवत जाणं. अरे मग लोकांनाही वाटतं किंवा त्या घरालाही वाटतं की अरे हे केवढी चांगली माणसं आहेत की आपल्यावर केवढा विश्वास आहे, इतक्या सगळ्या वस्तू ठेवल्यात आणि आपल्यावर त्याने विश्वास ठेवलेला. अशा ओळखीच्या माध्यमातून तिथली युवती असेल, युवक असेल, त्या युवकाला काही प्रलोभन दाखवणं, कामाच्या निमित्ताचं प्रलोभन दाखवणं किंवा कुठे घेऊन जाणं, अशा स्वरूपाच्या माध्यमातून थोडासा गप्पा मारणं, या सगळ्यातून ब्रेन वॉश करायचा सुरुवात त्या ठिकाणी होते. आणि लक्षात असं आलं की या सगळ्या पेठ तालुक्यात आणि अन्य परिसरामध्ये काही युवती या प्रलोभनाला बळी पडलेल्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. लव जिहाद जसं आपण म्हणतो किंबहुना याच पद्धतीचं षडयंत्र या भागामध्ये सुद्धा आज होताना पाहायला मिळतं. पण आजही या सगळ्या समस्येकडं नागरी समाजाचं किंवा अन्य समाजाचं लक्ष नाही आहे आणि म्हणून मग जो समोर येतो त्याला समाज बळी पडताना पाहायला मिळतं. ही एक गोष्ट आपल्याला जनजाती क्षेत्रात त्यांच्याकडे पोहोचायला कमी पडतोय, अर्थातच कमी पडतोय. त्यामुळं आपण अधिक संख्येनं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. असंही काही नाही आहे, तो त्या भागामध्ये आपापल्या व्यवस्थेमध्ये व्यवस्थित आहे, नीट आहे. परंतु या प्रकारच्या काही गोष्टी त्याला तो असंही काही म्हणणार नाही. कुठल्याही जनजाती भागामध्ये आपण गेलोत की बुवा आम्हाला मदत करा तर तो जवळ पण येणार नाही, आपल्याशी खुल्या पद्धतीनं तो बोलणार नाही, तो गुजरा लाजरा असाच आपल्याला पाहायला मिळतो. लवकर तो खुलाही होणार नाही, आपल्याशी तो एवढा संवाद पण साधणार नाही. पण जेव्हा आपण त्याच्याबरोबर संवाद साधायला जाऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल की अरे या सगळ्या समस्या याच्याही घरामध्ये आहेत. म्हणजे तो गेल्यानंतर आपल्याला चहा पाणी किंवा जे काय आहे ते नक्की विचारणार. शहरामध्ये नागरी समाजामध्ये जसं आल्यानंतर तुम्ही परत काय आजच जाणार आहात की उद्या तुमचा प्रवास आहे असं सहजपणे आपण म्हणतो, ह्या प्रकारचं वाक्य त्या भागामध्ये आम्हाला नाही ऐकायला मिळणार. म्हणजे हे सगळं तिथे आपल्याला पाहायला मिळतं. तो आपल्याला असंही म्हणणार नाही की आम्हाला मदतीला
मदत करा तुम्ही, असंही त्याच्याकडून काही अपेक्षा कुठल्याही स्वरूपाची अशी नाही. परंतु अशी नसली तरीसुद्धा ह्या समस्यांच्या पासून जर त्याला जरा दूर करायचं असेल, वाचवायचं असेल, तर मात्र आपलं योगदान किंवा आपण तिथपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. आपण पोहोचत नाही म्हणून ते पोहोचतात आणि मग तिथनं सगळ्या त्या गोष्टी चालू होतात. पण या गोष्टी टॅकल करण्यासाठी आपल्याला सांस्कृतिक ऐक्य साधावं लागणार. तर मग टॅकल कोणत्या करायच्या आणि साम्य कोणतं, फरक कोणता आणि साम्य कोणतं, हे फक्त हे समस्यांच्या माध्यमातूनच आपण जाऊ शकतो. आपण आपल्या कल्याणाश्रमाचं जे ब्रीद आहे, तू मैं एक रक्त, आपण सगळे एक आहोत. त्यामुळे साहजिक आहे अशा प्रकारचा एखादा समाज काही कारणामुळे जर दूर राहिला असेल किंवा त्याच्यापर्यंत या सगळ्या सुविधा गेल्या नाहीत म्हणून तो जर दूर राहिला असेल, तर त्याच्या काय काय समस्या आहेत या सगळ्या जाणून घेणं, त्या लक्षात घेणं आणि त्यांच्या बरोबर राहणं. आता आज अलीकडे आपण ग्रामविकासाच्या अनेक योजनाही समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो. गावामध्ये जाऊन काही प्रयत्न करतो. आपण आपल्या आरोग्य रक्षकांच्या माध्यमातून समाजामधलं आरोग्य जे आहे ते कशा पद्धतीनं चांगलं राहील. जर फारच मोठी समस्या असेल तर शहरामध्ये एखाद्या मेडिकलच्यासाठी आणणं असेल किंवा त्या ठिकाणी शिक्षण मुलांना मिळतं आहे. जर प्राथमिक शाळा नसेल तर मग कुठे शाळा मिळू शकते या संदर्भात सांगणं असेल. दाखल्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न आहे. रेशन कार्डच्या संदर्भातला प्रश्न आहे. आज अलीकडे जॉब कार्डच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत. या सगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कल्याणाश्रम प्रयत्न करतात. अनेकांना रेशन कार्ड मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जातीचे दाखले त्यांना मिळतील यासाठीचा प्रयत्न आपण करतोय. असा तर घुमंतू समाज की ज्याला भटकंती करणारा समाज आहे, त्याला त्या समाजाला कधी कधी गावच नाही आहे. म्हणजे तो एका गावातून दुसऱ्या गावामध्ये, त्यामुळे गावठाणाची जागाही त्याला नाही. म्हणजे आपण मागच्या काही दिवसापूर्वी किंवा त्याला कदाचित वर्ष झालं असेल की अशा प्रकारची म्हणजे जिथं कमी संख्येनं जनजाती समाज आहे अगदी आणि अन्य समाज जास्त आहे अशा ठिकाणी तर ही समस्या पाहायला मिळाली की एखाद्या जनजाती बंधूचा दुर्दैवानं मृत्यू झाला तर त्याच्यासाठीची अंत्यविधीची जागासुद्धा नाही. म्हणजे ही गोष्ट आपण आपल्याला पाहायला मिळते. जिथं मोठ्या प्रमाणामध्ये जनजाती बंधू त्या गावामध्ये आहेत तिथं अडचण फारशी नाही, परंतु जिथे कमी संख्येनं आहे त्या ठिकाणी ही पण समस्या आपल्याला पाहायला. तुम्ही दफन इथं या ठिकाणी तुम्ही अंत्यविधी करू शकत नाही किंवा करता येणार नाही. ही समस्या आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळते. समस्या खूप आहेत. या सगळ्या समस्या जेव्हा समाजापर्यंत आपण जाऊ तेव्हाच जनजाती समाजामध्ये असे इतर संघटनांकडून किंवा देशविघातक काही संघटना असतील ज्यांच्याकडनं काही वैचारिक षडयंत्र केले जातात, जसं की रावण साम्राज्य वगैरे असतील किंवा अजून इतरही काही संघटना असतील की ज्या जनजाती समाजाला त्यांच्याकडे खेचून त्यांना विरोधी विचारांचं बनवलं जातं. तर अशा काय म्हणजे अजून काय अशी षडयंत्र आहेत की ते त्यांच्यामध्ये केले जातात जे अजून समाजापर्यंत आले नाही, शहरी भागापर्यंत पोहोचलेच नाही, पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचले. असे काय अजून षडयंत्र? जनजाती क्षेत्रामध्ये अशा अनेक संघटना काम करतात. त्याला एका अर्थानं देशविरोधी, राष्ट्रविरोधी अशा संघटनासुद्धा जनजाती क्षेत्रामध्ये, आणि या संघटनांच्या माध्यमातून वैचारिक विद्वेष निर्माण करण्याचा, वैचारिक एका अर्थानं भेद निर्माण करायचा, अन्य समाज, नागरी समाज अशा स्वरूपाचा वैचारिक भेद निर्माण करण्याचा, दूर करण्याचा प्रयत्नसुद्धा या काही संघटनांच्या माध्यमातून होतो. जसं तुम्ही म्हणालात की राम आमचा नाही, रावण आमचा देव आहे, याही प्रकारची एक वैचारिक मतप्रवाह हा जनजाती क्षेत्रामध्ये सोडलेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा, हे सगळे प्रामुख्यानं ख्रिश्चन, मुस्लिम किंवा अन्य जनजाती संघटना आहेत, त्यांच्यातून सुद्धा या स्वरूपाचा विचार, डाव्या स्वरूपाचा विचार प्रामुख्याने म्हणजे त्यांच्यात काम करणारे पण जनजाती समाजाचे आहेत. अशाही स्वरूपाचे अनेक लोक आहेत की जे या आता त्याचं काम करतात. अशी खूप, आणि विशेष
विशेष पद्धतीनं हा युवा वर्ग यामध्ये मोठ्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळतं की आम्ही हिंदू नाहीत, हाही मगाशी मी म्हटलं तशा स्वरूपाचा याच्यामध्ये आम्ही मूळ निवासी अशा स्वरूपाचा एक भाग आता नॅरेटिव्ह पसरवला जातो. खरं तर सगळेच आपण मूळ निवासी आहेत, आपण काही कोण बाहेरून आलेले नाही. जे काही बाहेरून आर्य बाहेरून आले ही थिअरी वगैरे असं पण काही पसरवला जातो. ते बाहेरून आले ही थिअरी खोटी ठरली आहे हे जग जाहीर आहे, परंतु तरीसुद्धा आर्य बाहेरून आले अशा स्वरूपाचा विचार आणि त्यामुळे ते बाहेरून आले आणि तुम्ही मात्र इथले मूळ निवासी आहात अशा स्वरूपाचा एक विचार पसरवला जातो. एक आरक्षणावर सुद्धा तुम्ही जर काही हिंदू झालात, अजून काही झालात तर तुमचं आरक्षण जाणार अशाही स्वरूपाचा विचार हा प्रामुख्यानं या सगळ्या क्षेत्रामध्ये मांडला जातो. आणि एक अलग धर्मकोडची मागणी सुद्धा काही जनजाती संघटनांच्याकडून केलेली आपल्याला पाहायला मिळते की आमचा धर्म हिंदू नाही तर आम्हाला अलग धर्मकोड असला पाहिजे. अलग धर्मकोडची मागणी सुद्धा याच्यातून अशी मागणी केली जाते आणि त्याचाही परिणाम असा होतो की समाज अजून जातींच्यामध्ये त्याचं विभाजन या सगळ्यातून होताना पाहायला मिळतं. त्यामुळे हे सगळे वैचारिक जे काही संघर्ष आहेत हे एका अर्थानं समाज विघातकच आहेत. समाजामध्ये दुही निर्माण करणं, समाजामध्ये एका अर्थानं फूट पाडण्याचं म्हणजे इंग्रज आले आणि मोठ्या प्रमाणात फूट समाजामध्ये निर्माण केली अशा प्रकारचा पाश्चात्य विचार आजही समाजामध्ये कुठून तरी पेरला जातोय किंवा प्रदर्शित होतोय आणि परिणामी जनजाती समाज, नागरी समाज याच्यामध्ये फूट पाडण्याचा मोठा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतं. परंतु तरी या सगळ्या गोष्टी जरी होत असल्या तरी आपण सगळ्यांनी मात्र तनमन धनपूर्वक या समाजाच्या बरोबर त्याच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे. त्याचं उत्थान करायचं असेल, त्याची प्रगती करायची असेल किंवा त्या समाजाला आपल्याबरोबर घेऊन जायचं असेल, खरं तर मूळ प्रवाह तर तोच आहे की ज्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आजही स्थित आपल्याला पाहायला मिळतात. त्याला पुढे घेऊन जायचं असेल, समस्या जर सोडवायच्या असतील तर या सगळ्या समाज जीवनाचा अभ्यास नव्यानं करण्याची सुद्धा आवश्यकता आहे असं मी समजतो. खरी भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा आज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे त्या ज्या काही परंपरा आहेत त्या सगळ्या परंपरा आपण जपल्या पाहिजेत किंवा त्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न एका अर्थानं आपण केला तर आमचा जो मोटो आहे तू मै एक रक्त हे जरा अधिक त्याला सक्षमीकरण येताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि मला वाटतं की आजही शिक्षणामध्ये त्याच्या भोळेपणाच्या याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, पण हा सगळा समाज अजून जर एकत्र आपल्याला आणायचं असेल तर एक चांगलं संघटन बांधलं पाहिजे जनजाती समाजाचं, जे आज जो तो आपली संघटना घेऊन पळताना आपल्याला पाहायला मिळतं. छोट्या छोट्या संघटनांच्या मध्ये समाज हा विभागला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर या सगळ्या समाजाला पुढे न्यायचं असेल तर या सगळ्या समाजाला कशा पद्धतीनं संघटित करता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. दुसरा एक विचार करण्याची आवश्यकता की या सगळ्या समाजामध्ये जागरण कशा पद्धतीनं होईल, राष्ट्रीय विचारांचं जागरण कशा पद्धतीने ते आहेच आहे. फक्त आपण म्हणतो ना की आरसा आहे आणि आरशावर काही धूळ साचलेली आहे तर तो आरसा मुळात आहेच आहे, तो फक्त पुसायचा आहे आणि राष्ट्रीय जागरणाचा विचार जो आहे तो त्या समाजापर्यंत जो आहे तोच आपल्याला फक्त तो लखलखित करण्याची आवश्यकता आहे. आणि एक अजून मी म्हणतो की आजही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण म्हणतो की आमच्या देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती आहेत असं आपण म्हणतो, परंतु अजूनही अशा प्रकारचं राष्ट्रीय नेतृत्व जनजाती क्षेत्रामध्ये कसं विकसित होईल याचाही विचार अजून करण्याची आवश्यकता आहे. या सगळ्यासाठी मात्र नागरी समाजाची आवश्यकता आहे, ज्या नागरी समाजाकडून जनजाती समाजाच्या उत्थानासाठी किंवा त्याच्या प्रगतीसाठी, त्याच्या पुढील वाटचालीसाठी आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी उपयोग पडू शकतो. शरदजी, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला आणि जनजाती या विषयावर खूप छान प्रकारे आमचं आणि आपल्या व्ह्युअर्सचं सुद्धा खूप छान प्रकारे तुम्ही प्रबोधन केलं, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि अशाच प्रकारचा कॉन्टेंट बघण्यासाठी तुम्ही थिंक भारतला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपले विचार आणि आपल्या समाज बांधवांच्या समस्या
एकमेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि अजून कोणत्या विषयांवर तुम्हाला ऐकायला आवडेल याची एक प्रतिक्रिया आणि याचं एक सजेशन तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा आम्हाला. तोपर्यंत जय श्रीराम, जय भारत.